आरोप करत होता, एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची महायुती, देवेंद्र फडणवीस. आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएम वर आरोप करताय. आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही. आणि अध्यक्ष महोदय, जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही, जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते, लोकशाहीचा विजय असतो, लोकशाहीचा विजय असतो. मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात. मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल, निवडणूक आयोग, अगदी सुप्रीम कोर्ट पण. काय परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले, तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. त्यामुळे हे जे आहे नाना, हे कुठेतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या. आता काँग्रेसने 105 जागा लढवल्या अध्यक्ष महोदय, आम्ही 80 लढवल्या. आता मतं तर त्यांना जास्ती मिळणार. पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड तुम्हाला 1 लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना, बरं 96,000. आता मला 1.25 लाखाचं मताधिक्य मिळालं. प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं. आता बघा, या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे. कोण 1000 मतांनी निवडून येतो, कोण 1 लाखांनी येतो निवडून. तुम्ही याचं कसं 208 नी येतो, 208 नी येतो, 208. 8 वर्ष आहे का. 208. नाना आमचे मित्र आहेत. नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे, तसं नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन मोकळा ढाकळा मनाचा आहे. आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो. मी खोटं कधी बोलत नाही. मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही. हे काय, हे आपलं वस्तुस्थिती आहे. ही लोकांमध्ये गेली पाहिजे, जनतेमध्ये गेली पाहिजे, की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्केटवाडीला तुमची सगळी गेलेली आहे. मार्केटवाडी आता मला कोणीतरी सांगितलं, मार्केटवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका, मार्केटवाडीवाल्यांनी सांगितलं, आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय. तर मार्केटवाडीत जाऊ नका, तर उगाच तिकडे ते कार्यक्रम होईल. आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत. आता अध्यक्ष महोदय, राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे. डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे असे वाटतात. पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायासनावर आपण पोचलेला आहात. ही मानाची खुर्ची आहे. आणि तुमच्या विद्वत्तेमुळे आणि निस्पृह वागण्यामुळे मला तेव्हा केस चालली होती तेव्हा टेन्शन यायचं, ते बोले काय होणार. पण आपण मेरिटमध्येच होतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. मी नेहमी सांगायचो मेरिटवर निकाल लागेल आणि आम्हाला त्याचं भय नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये मेरिटवर आपण निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्यावर जबाबदारी दिल्यानंतर आणि आपण खऱ्या अर्थाने तो निकाल दिला. मगाशी मी म्हटलो त्याच्याबद्दल. तो निकाल जनतेच्या मनातला निकाल होता आणि जनतेच्या दरबारात आम्ही गेलो, तिकडे देखील आम्हाला न्याय मिळाला. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही नाना, तुम्हाला नाही, जे काही तुमच्यातले मित्र पक्ष आहेत. आता मला वाटतं काही लोकांनी बहिष्कार टाकलेला दिसतो इकडे. हे कोण नाही दिसत ना इकडे.